फुलपाखरू स्वच्छंद, फुलपाखरू आनंद, फुलपाखरू स्पर्श, फुलपाखरू म्हणजे जादू. फुलपाखरं म्हणजे रंग, स्पर्श आणि स्वप्नांची दुनिया. या स्वप्नांच्या दुनियेचीच आपण सफर करणार आहोत. पक्षी प्राणी पाहण्यासाठी तर आपण दूर दूर नेहमीच जातो, पण काही माणसं अशी आहेत की जी या फुलपाखरांच्या वेडानं अक्षरशः झपाटलेली आहेत. आपण भेटणार आहोत अशा काही माणसांना आणि फुलपाखरांनाही. पक्षी प्राणी पाहायचे असतील तर जंगलात त्यांच्या खास जागांवर जाता येतं, पण फुलपाखरं पाहायची असतील तर हो, फुलपाखरांच्याही अशाच काही खास जागा आहेत. त्यांच्या उडण्याचे खास ऋतू आहेत आणि फुलांवर भिरभिरण्याच्या खास वेळा सुद्धा. पावसाळा संपला की या जंगलात अशी फुलपाखरं विहरत असतात आणि म्हणूनच या फुलपाखरांना पाहण्यासाठी BNHS इथे दरवर्षी एक इव्हेंट घेतं, ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय. सकाळच्या उन्हामध्ये फुलपाखरांना निरखत जंगलाच्या वाटांवरून भटकायचं आणि मग या बटरफ्लाय गार्डन मध्ये त्यांना अगदी जवळून निरखायचं, फोटोग्राफी करायची, फुलपाखरांबद्दल समजून घ्यायचं. इथे आलं की प्रत्येकाला फुलपाखरांचं वेड लागतंच. फुलपाखरं वेडे मुंबईकर BNHSच्या या मेळाव्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. ब्रेकफास्ट विथ बटरफ्लायला रंगत येते ती फुलपाखरांवर गेली 30 वर्ष संशोधन करणारे बटरफ्लाय मॅन आयझॅक किहिमकर यांच्यामुळे. प्रत्येकालाच त्यांच्याकडून फुलपाखरांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि म्हणूनच हा मेळावा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीजनी सजवलाय त्यांच्या सहकारी संशोधक शुभलक्ष्मींनी. त्यांच्या कल्पकतेमुळेच गेली 8 वर्ष ब्रेकफास्ट विथ बटरफ्लायला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. नॅशनल पार्क मधल्या लेपर्ड ट्रेलवर आपण फुलपाखरं बघण्यासाठी चाललोय. नाव जरी लेपर्ड ट्रेल असलं तरी इतकी सगळी फुलपाखरं आपल्याला इथे दिसणार आहेत. आपल्या बरोबर आपला गाईड सचिन सुद्धा आहे आणि या फुलपाखरांमधलं सगळ्यात आवडतं ग्रेट ऑरेंज टिप सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणजे पक्षी प्राण्यांसारखी फुलपाखरांनाही नावं असतात. तर इथे आलेल्या बऱ्याच जणांना हे पहिल्यांदाच कळत होतं. म्हणजे इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले त्यांना तर म्हणजे अगदी आनंद झाला असेल, कारण त्यांच्या देशामध्ये इंग्लंडमध्ये म्हणजे मोजून अगदी 47 जाती आहेत फुलपाखर. 47 म्हणजे 50 सुद्धा नाहीत. आणि आपल्याकडे आल्यानंतर 1,500 जाती त्यांना सापडल्या. आणि जेव्हा त्या काळात जेव्हा आल्या, जेव्हा आपण जसे स्टॅम्प जमा करतो, गोळा करतो, तसे ते बटरफ्लाईज गोळा करायचे, त्यांना ते आपल्या फ्रेम मध्ये सजवायचे आणि मग ते ठेवायचे आपल्याकडे. आणि तेव्हा बराचसा अभ्यास पण झाला आणि तेव्हा त्यांनी नावं ठेवली. आणि त्यावेळेस जे आर्मी ऑफिसर होते त्यांनी बराचसा अभ्यास केला, म्हणजे ब्रिगेडियर इव्हान्सनी काम केलं याच्यावर. आणि त्यामुळे सगळ्यांची नावं पण तशी आहेत, म्हणजे सार्जंट, कोमोडोर, कमांडर अशी नावं आलेली आहेत. त्या फुलपाखरं फक्त फुलांवरच येतात हा आपला गैरसमजही इथे आल्यावर दूर होतो. फुलपाखरं खरं तर घनदाट हिरव्या जंगलाची रहिवासी आहेत. इथल्या विशिष्ट झाडांवर ती अंडी घालतात. मासतोडी, लिंबू, अशोक अशी त्यांची वेगवेगळी फूड प्लांट्स आहेत. पहाटेच्या वेळी इथे फुलपाखरांची फारशी हालचाल नसते, पण जसजशी उन्हं वर येऊ लागतात तशी सूर्यप्रकाशात न्हाणारी एक एक फुलपाखरं भेटायला लागतात. या कॅटलॉग मध्ये रंगवलेली सगळीच फुलपाखरं आम्हाला या ट्रेलवर भेटली. आपल्या मनात आपण फुलपाखरांचं एक विशिष्ट चित्र रेखाटलेलं असतं.
पण आपल्या या कल्पनेला आश्चर्याचे सुखद धक्के देण्याचं तंत्र या चिमुकल्या जीवांना अवगत आहे. नॅशनल पार्क मधल्या ट्रेलवरचा हा आहे बटरफ्लाय पॉइंट. इथे येऊन शांत बसलं की सगळी फुलपाखरं आपल्या डोक्यावर भिरभिरतात. सचिन, ही फुलपाखरं इथेच का जमतायत? इथे झरा आहे आणि झऱ्यामुळे इकडे मातीमध्ये ओलावा निर्माण होतो. तर त्यामुळे त्या ओलाव्याद्वारे सॉल्ट्स घेण्यासाठी बटरफ्लायज इकडे येतात आणि त्याला मड पडलिंग म्हणतात. जिथे ओलावा आहे, गर्द झाडी आहे, असे जंगलाचे भाग फुलपाखरांचे आवडते. म्हणूनच हे लाल भडक कमांडर फुलपाखरू इथे विसावलं होतं. पंखांवर अंड्याच्या आकारांचे ठिपके असलेलं हे ग्रेट एग फ्लाय, पट्टेरी पंखांचं हे स्ट्राइप टायगर, जंगलात भटकणारं हे स्टार फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, देशातलं 2 नंबरचं मोठं फुलपाखरू. साधारण उदाहरण म्हणजे ब्लू मॉर्मॉनचं घ्या, म्हणजे 12 महिने जसं तो तुम्हाला माथेरानला दिसतो किंवा महाबळेश्वरला दिसतो, पण जेव्हा बराच पाऊस पडायला लागतो तेव्हा तो खाली येतो, कारण त्याला तेवढा पाऊस आवडत नाही आणि त्यांच्या आळ्यांना त्रास होतो. तर तो त्या प्रजनन करण्यासाठी तो स्थलांतर करतो आणि मग तो खाली येतो मुंबईसारख्या ठिकाणी. इकडे पाऊस कम्पॅरेटिव्हली कमी आहे आणि तिथे त्याच्या 2 पिढ्या वाढतात मुंबईमध्ये आणि परत पाऊस संपला का परत तो स्थलांतर करतो माथेरान महाबळेश्वर अशा ठिकाणी. तर ह्या ज्या 3-4 पिढ्या काढून नंतर जातो तो तिकडे. फुलपाखरांचं आयुष्य असतं अवघ्या 2 ते 6 महिन्यांपर्यंत. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर केलं तर त्यांच्या पुढच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीला मूळ ठिकाणी जाऊन पोचावं लागतं. जितके ते जादुई दिसतात तेवढंच त्यांचं जगणंही चकित करून सोडणारं. ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय मध्ये नेचर ट्रेल तर होत्याच, पण फुलपाखरांच्या विश्वात आपल्याला घेऊन जाणारे वर्कशॉप्स, क्विज सेशन्स आणि बरंच काही होतं. बटरफ्लाय मॅन आयझॅक किहिमकर यांच्याबरोबर स्लाइड शो पाहण्याचीही संधी होती. पण हे सगळं नुसतं बॉटनी आणि झूलॉजीचा क्लास पुरतं उरत नाही. इथल्या बटरफ्लाय गार्डन मध्ये फुलपाखरांच्या अगदी मध्ये जाऊन त्यांची माहिती सांगितली जाते. येलो, ऑरेंज, पर्पल, व्हाईट, मुंबईच्या एवढ्या जवळ एवढं घनदाट जंगल असेल आणि तिथे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल फुलपाखरं असतील, यावर तर आधी विश्वासच बसत नव्हता की आपण कुठल्या तरी अमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये गेलोय की काय, असं वाटायला लागलं. आणि प्रत्यक्ष फुलपाखरांच्या सोबतच तिथे जे एक्सपर्ट आले होते त्यांनी त्यांच्याविषयीची माहिती वगैरे दिली. तर खरोखर आजचा दिवस म्हणजे शब्दात नाही सांगता येणार की काय मिळवलंय ते. कारण त्याची नावं कळतात, त्यांच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या फॅक्ट्स असतात काही वेळेला जे आपल्याला माहीत पण नसतात. आणि दुसरं म्हणजे जे गोष्टी आपण पुस्तकं वाचून किंवा शाळेत शिकत नाही, मी शाळेत टीचर आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी मुलांना शिकवू शकत नाही किंवा शिकवायला पुष्कळ तास घालवायला, त्या गोष्टी आपल्याला अर्ध्या तासात 1 तासात बऱ्याच डोक्यात शिरतात. कलर्स किंवा प्रकार वेगवेगळे, त्यांची नावं किंवा त्यांच्या ज्या जीवनचक्राची जी लाईफस्टाईल आहे की केवळ 2 महिन्याचं त्यांचं आयुष्य असतं आणि त्या 2 महिन्याच्या आयुष्यात ते आपल्याला किती आनंद देतात, त्यांची रंगसंगती किती छान असते, ते सगळं आपल्याला अनुभवता येतोच. पण त्याच्यात अजून नॉलेज मिळालं आम्हाला त्याच्यात. मोठ्या माणसांसाठी जर इतकी धमाल असते तर मुलांच्या सेशन मध्ये तर किती मजा असेल. ओरिगामी, फेस पेंटिंग, सगळीकडे मुलांची आणि फुलपाखरांचीच गर्दी होती. ही फुलपाखरं आहेत एवढीशी, सुंदर नाजूक पंखांची आणि जगण्यानं फुलारलेली, आपल्याला जगणं शिकवणारी आणि काहीतरी नवं करण्याची उर्मी देणारी.